मिरजेत डार्क ग्लास काळ्या फिल्म लावून फिरणाऱ्या वाहनांची कसून तपासणी, दंड, वाहन नियम उल्लंघन करणाऱ्या 163 वाहन चालकांविरोधात कारवाई करून 1,38,750 रुपये दंड. मिरजेत वाहतूक नियंत्रण शाखेची जोरदार कारवाई. मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात वाहनांवरील नियमबाह्य काळ्या ब्लॅक ग्लास विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. मोटार वाहन कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करून अधिक गडद काळ्या फिल्म काचा लावून काढून टाकण्यात आले. तसेच संबंधित वाहन चालकावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्याचसोबत ट्रिपल सीट फॅन्सी नंबर प्लेट लायसन्स जवळ न बाळगणे, धोकादायक पद्धतीने वाहनामध्ये माल भरणे, मॉडिफाय सायलेन्सर, सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या वाहनधारकांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान एकूण 232 वाहनांची तपासणी करण्यात आली असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 163 वाहन चालकांविरोधात कारवाई करून 1,38,750 रुपये दंड आकारण्यात आला आहे. त्याचबरोबर डार्क ग्लास काळ्या फिल्म लावून वाहन चालवणाऱ्या 24 वाहन चालकांविरोधात कारवाई करून त्यांच्यावर 17,000 रुपये दंड करण्यात आला आहे. वाहनांवर नियमबाह्य काळी फिल्म अथवा गडद काचा लावणे हे कायद्याने प्रतिबंधित असून वाहनांवरील काचेवर काळी फिल्म लावू नये. तसेच वाहतूक नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखा मिरजकडून करण्यात येत आहे. सदरची कारवाई ही वाहतूक नियंत्रण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे, उपनिरीक्षक चंद्रकांत वाघ, वाहतूक पोलीस अंमलदार यांनी केली आहे. मी सपोनी रणजित तिप्पे, नेमणूक मिरज वाहतूक नियंत्रण शाखा मिरज. आज रोजी आदरणीय जिल्हा पोलीस प्रमुख माननीय तुषार सर यांच्या सूचनेनुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांच्या सूचनेनुसार आज रोजी स्पेशल ड्राईव्ह ब्लॅक काचाच्या संदर्भात राबवण्यात आला होता. सदर ड्राईव्हमध्ये एकूण 35 केसेस या काळ्या काचा असणाऱ्या गाड्यावर वाहनावर दंड आकारण्यात आलेला आहे. तसेच एकूण आज दिवसभरात 160 केसेस करण्यात आलेले आहेत. तसेच इथून पुढेही जे काळ्या काचा विदाऊट नंबर प्लेट किंवा फॅन्सी नंबर प्लेट असतील अशीच कारवाई पुढे चालू राहील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.